महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। अजित पवार यांच्या अपघाताबद्दल पवार कुटुंबियांच्या मनात प्रश्न आहेत असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। जय पार्थ रोहित यांना याबाबत शंका असून ते अस्वस्थ आहेत असं सुप्रिया सुळेंनी सांगितलंय। रोहित पवार ज्या पद्धतीने मुद्दे मांडत आहेत त्यावरून सुप्रिया सुळेंनी काळजी व्यक्त केली। रोहित पवार यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी खासदार सुळे यांनी सरकारकडे केली। जयच्याही मनात अनेक दिवस, कारण का जय, पार्थ, वहिनी आणि समस्त पवार कुटुंब आणि दादांवर प्रेम करणारे हजारो नाही लाखो करोडो लोक असे महाराष्ट्रात आहेत ज्यांना अनेक मनात प्रश्न आहेत जे अस्वस्थ करणारे। त्याच्यामुळे तो न्याय मागण्यासाठी गेले 15-20 दिवस सातत्याने मी तुम्हाला सांगते की रोहित अस्वस्थ आहे, रोहित अस्वस्थ आहे। पण त्याच वेळेस पार्थ आणि जयवर एवढा मोठा हा शॉक आहे, ही मुलं लहानच आहेत। त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेतून काल जयनीही त्याच्या भावना काल आपल्या सगळ्यांबरोबर शेअर केल्या आणि सगळेच म्हणजे आमचं कुटुंब आणि आमचं कुटुंब म्हणजे ज्यांचं आडनाव पवार आहे एवढेच कुटुंब नाही, तमाम गेल्या 6 दशकामध्ये या तमाम महाराष्ट्रानी आणि देशातल्या लोकांनी जे प्रेम पवार कुटुंबाला दिलं त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते। आणि अडचणीच्या काळात मी सगळे समस्त पवार कुटुंब आणि आपलं हे जे कुटुंब आहे त्याच्यात आपण या दुःखात एकत्र आहोत आणि एकामेकाचा साथ देऊन दादाची जी अपूर्णी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे। अर्थातच मला रोहितची काळजीच वाटते, कारण का रोहित अनेक मुद्दे मांडतोय आणि प्रसार माध्यमातून, वर्तमानपत्रातून आणि अनेक समाजातल्या लोकांकडून सातत्याने रोहितबद्दल किंवा ज्या रोहित भावना मांडतोय, जे फॅक्ट्स, नुसत्या भावना नाही तो फॅक्ट्स देखील मांडतोय, डेटा दाखवतोय, त्याच्यामुळे अनेक लोकांना त्याची काळजी वाटते। प्रसार माध्यम असतील, वर्तमानपत्र असतील आणि समाजातले अनेक लोक असतील। आणि अर्थातच मला असं वाटतं, मी महाराष्ट्र सरकारला विनंती करीन की आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने रोहित लढतोय त्याच्यामुळे रोहितला ही सिक्युरिटी द्यावी, त्याची सिक्युरिटी माननीय मुख्यमंत्र्यांनी रिव्ह्यू करावी, काय परिस्थिती आहे। कारण वर्तमानपत्र, समाजले अनेक घटक आणि चॅनल्सवर ह्याच्याबद्दल बोललं जात आहे, त्याच्यामुळे अर्थातच काळजी तर वाटणारच ना। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।